वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. गेल्या लेक्चरला आपण क्यूब आणि क्यूबॉइडचे फॉर्म्युले कसे तयार होतात ते बघितलेत. आज आपण सिलेंडर आणि कोन यांचे फॉर्म्युले कसे तयार होतात ते बघतो आहोत. तर सुरुवात करूया आपण सिलेंडरपासून. तर हा शेप बघा मित्रांनो, कोणता दिसतोय? तर हा सिलेंडर शेप आहे. तर सिलेंडर शेपचा टोटल सरफेस एरिया म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादा सिलेंड्रिकल शेपमध्ये गिफ्ट असेल आणि आपल्याला ते कव्हर करायचं असेल तर त्यासाठी किती कागद लागेल, किती कव्हरिंगचा कागद लागेल हे फाइंड आउट करणं म्हणजेच काय? टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. मग त्याच्यासाठी काय काय लागेल? तर हा वरचा एरिया आपल्याला कव्हर झाला पाहिजे, हा खालचा एरिया कव्हर झाला पाहिजे आणि हा जो साईडचा कर्व्ड सरफेस एरिया आहे तो कव्हर झाला पाहिजे. मग हे तिन्ही जरी एरिया आपण घेतले तर तो काय होणार आहे? आपला टोटल सरफेस एरिया होणार आहे. तर आता वरचा एरिया आहे तो बघा कोणत्या शेपमध्ये दिसतोय आपल्याला? सर्क्युलर शेपमध्ये. म्हणजेच वरचा सिलेंडरचं मी एक डायग्राम ड्रॉ करते फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग. सी हिअर. हा जो आहे टॉपचा तो कोणत्या शेपमध्ये दिसतोय आपल्याला? सर्क्युलर शेपमध्ये दिसतोय. म्हणजेच ह्याचा एरिया काय असू शकतो? दॅट इज दी एरिया ऑफ सर्कल, पाय आर स्क्वेअर. सेम तोच एरिया इथं आहे म्हणजेच हा सुद्धा पाय आर स्क्वेअर. इट इज टू मच इझी बट सी हिअर, दिस इज कर्व्ड सरफेस एरिया. आणि कर्व्ड सरफेस एरिया तो आत्ता मी तुम्हाला समजावते. आता हा मी एक पेपर फोल्ड केलेला आहे ह्या सिलेंडरच्या भोवती. हा जो व्हाईट कलरचा पेपर दिसतोय तो म्हणजेच काय आहे? आपला कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया ह्या एरियाला जर आपण ओपन केलं तर तो आपल्याला कोणत्या शेपमध्ये दिसतोय? बघा कोणत्या शेपमध्ये दिसतोय? रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसतोय. ओके. पण त्याला जर आपण कर्व केला तर रेक्टँग्युलर शेपमध्ये असताना ही बाजू आहे ती काय दिसते आपल्याला? एल. दॅट मीन्स दी लेंथ ऑफ रेक्टँगल अँड धिस वन इज दी ब्रीथ ऑफ रेक्टँगल. दॅट्स वाय बट आपण जर ह्याला हे केलं, फोल्ड केलं, कर्व्ड सरफेसमध्ये आणलं तर ही जी लेंथ आहे इथं जी मी एलने डिनोट केली होती लेंथ, तीच काय बनली बघा? लेंथ सर्कम्फेरन्स ऑफ सर्कल बनली. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला हा जो मधला सरफेस एरिया दिसतोय आपल्याला तो कोणत्या शेपमध्ये दिसतोय? रेक्टँगल. आणि रेक्टँगलचा आपल्याला एरिया माहिती आहे एल इंटू बी. एल इंटू बी. बट हिअर हा पूर्ण प्लेन आहे का? हा कर्व झाला आहे. म्हणजे लेंथच कशात कन्वर्ट झाली? याच्यात सर्कम्फेरन्समध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे एल ऐवजी आपण काय लिहू शकतो? सर्कम्फेरन्स ऑफ सर्कल. दॅट इज सर्कम्फेरन्स ऑफ सर्कल वी नो दॅट 2 पाय आर. आणि ही जी ब्रीथ आहे तीच आपण फोल्ड केल्यामुळं ही काय झालेली आहे? ह्या सिलेंडरची हाईट झालेली आहे. ओके. कॅन यू अंडरस्टँड इट? मग आपण बीला काय म्हणू शकतो? एच. दॅट इज दी कर्व्ड सरफेस एरिया. मग हा झाला कर्व्ड सरफेस एरिया. आणि हे तिन्ही सरफेस जर आपण एकत्र केले, त्यांना जर ॲडिशन केली तर तो काय होणार आहे? टोटल सरफेस एरिया. मीन्स टोटल सरफेस एरिया मीन्स शॉर्ट फॉर्म लिहिला आहे मी, टोटल सरफेस एरिया. दॅट मीन्स हा वरचा सर्क्युलर बेस आणि खालचा सर्क्युलर बेस म्हणजे 2 पाय आर स्क्वेअर प्लस हा कर्व्ड सरफेस तो आत्ता आपण काय काढला? पाय आर 2 पाय आर इंटू एच. मीन्स 2 पाय आर इंटू एच. मग ह्या दोघांच्यात आपल्याला काय कॉमन दिसते? 2 पाय आर दोघांच्यात पण आहे, ते आपण कॉमन काढू शकतो. म्हणजेच 2 पाय आर जर आपण कॉमन काढले तर इथं ब्रॅकेटमध्ये काय राहील? आर. कारण हा आर स्क्वेअर आहे, त्यातला एक आर आपण बाहेर काढला आणि इथले 2 पाय आर बाहेर निघाल्यामुळे इथं काय राहिला? एच. दॅट इज दी टोटल सरफेस एरिया. अँड कर्व्ड सरफेस एरिया आत्ताच आपण बघितला. कर्व्ड सरफेस एरिया मीन्स जो आपण फोल्ड केला होता, साईडला जो फोल्ड केला होता व्हाईट कलरचा पेपर, जो ओपन केल्यावर आपल्याला रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसला, दॅट इज 2 पाय आर इंटू एच. हा झाला कर्व्ड सरफेस एरिया. ओके. कर्व्ड सरफेस एरिया 2 पाय आर एच. टोटल सरफेस एरिया त्यात फक्त 2 सर्कल आपण ॲड केले की तो झाला टोटल सरफेस एरिया. मग तोच आपण इथं लिहून घेतलेला आहे. टोटल सरफेस एरिया
मीन्स हे दोन सर्कल प्लस हा मधला रेक्टँग्युलर मीन्स 2 पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच. देन कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आत्ताच आपण बघितला कर्ड म्हणजे फक्त मधला हा जो फोल्ड केलेला होता आपण तो टॉपचा आणि बॉटमचा धरलेला नाही. जसं आपण क्यूब आणि क्युबॉइडमध्ये लॅटरल सरफेस एरिया घेतला होता ज्यात टॉप आणि बॉटम आपण पकडलेला नाही, तसंच सेम सिलेंडरमध्ये लॅटरल हा शब्द का वापरत नाही, कारण हा जो शेप आहे तो आपला कोणत्या शेपमध्ये आहे, कर्वमध्ये आहे. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, कर्ड सरफेस एरिया. मग तो काय आला आपला कर्ड सरफेस एरिया, 2 पाय आर इंटू एच. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. तर व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला माहीतच आहे, आपण जी कोणती गोष्ट फील करतो ती त्या शेपमध्ये किती बसेल. आता तुम्हीच बघा, ह्यामध्ये मी सपोज शुगर फील करते किंवा वॉटर फील करते, तर ती पहिल्यांदा कोणत्या लेअरला बसणार आहे, तर खालचा एरिया तुम्हाला काय दिसतोय, सर्क्युलर बेस दिसतोय. म्हणजे ह्या सर्कलवर पहिल्यांदा जे काय मी ओतणार आहे ते फील होणार आहे. म्हणजेच आणि ते लेअर वर येत हाईटपर्यंत वर येणार आहे. म्हणजेच तिथपर्यंत जे काय आपण भरतोय ते कट टू कट वरच्या लेअरपर्यंत येणार आहे. म्हणजे हे कुठपर्यंत, बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट जर घेतला आपण तर तो काय निघतो, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. मग ह्याचा बेस कोणत्या शेपमध्ये दिसतोय, सर्क्युलर. मग बेसच्या इथं आपण काय लिहिणार आहे, पाय आर स्क्वेअर. बेसच्या इथं काय लिहिणार आहे, पाय आर स्क्वेअर आणि इंटू एच. पाय आर स्क्वेअर इंटू एच म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. मग आपण काय इथं लिहिलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज पाय आर स्क्वेअर. मीन्स हा सर्क्युलर बेस आणि हे भरत भरत ह्या उंचीपर्यंत येणार आहे. म्हणजेच पाय आर स्क्वेअर इंटू एच मीन्स बेस इंटू हाईट केलं की आपला काय निघणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर निघणार आहे. आता सिलेंडरची तिन्ही सूत्र तुम्हाला लक्षात आली असतील. तर आता आपण कोणची फॉर्म्युले बघणार आहोत. आता तुम्ही बड्डे सेलिब्रेट करता त्यावेळेस तुम्ही बड्डे कॅप बघितली असेल. त्यानंतर आपण आईस्क्रीम खातो तर तो हे सगळे शेप कशात आहेत, कोनिकल शेपमध्ये आहेत. मग आता मी एक तुम्हाला शेप दाखवते. हा कोणत्या शेपमध्ये दिसतोय तुम्हाला, हा कोन शेपमध्ये आहे. कोन. मग कोनचा कर्ड सरफेस एरिया म्हणजे काय, तर हा पूर्ण जो राऊंडमध्ये आहे तो म्हणजे कर्ड सरफेस एरिया. त्या कोनला जर मी कट केला आणि ओपन केला तर बघा काय दिसते तुम्हाला, हा सर्कलचा एक तुकडा दिसतोय का, दॅट मीन्स इट इज द सेक्टर ऑफ सर्कल. मग ही गोष्ट जर आपल्याला क्लिअर झाली की कोनला जर आपण फोल्ड केलं सर्कलच्या एका सेक्टरला तर ते कोन होतं आणि कोनला जर आपण ओपन केलं तर तो होतो सर्कलचा एक तुकडा. म्हणजेच हे सर्कल असं पूर्ण राऊंड होणार आहे. म्हणजे त्या सर्कलचा हा जो पॉईंट आहे तो काय असणार आहे, सेंटर पॉईंट असणार आहे. आणि सेंटरपासून ही जी लेंथ दिसती ती काय असणार आहे, त्या सर्कलची रेडियस असणार आहे. ओके. आता मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. आता मी एक कोन ड्रॉ करते येतं. सपोज दिस इज कोन. तर ह्या कोनमध्ये हा बेस आहे तो कोणत्या शेपमध्ये दिसतोय आपल्याला, सर्क्युलर बेसमध्ये दिसतोय. म्हणजेच आपण ह्याचा एरिया काय लिहू शकतो, सर्कलचा एरिया मीन्स पाय आर स्क्वेअर. आता मी अजून एक डायग्राम काढते म्हणजे कन्फ्यूज होणार नाहीत तुम्ही. एकत्रच दाखवले की काय होणार, कळणार नाही. मग ही जी आहे ही म्हणजे इथून पासून ते इथंपर्यंतची काय आहे, हाईट आहे. दॅट डिनोटेड बाय एच. दॅट मीन्स धिस. अँड ही जी स्लॅन्टिंग दिसते लाईन त्यालाच आपण काय म्हणतो, स्लॅन्ट हाईट ऑफ कोन. इट इज डिनोटेड बाय एल. एल ही काय आहे, स्लॅन्ट हाईट आहे. आणि ह्या सेंटर पॉईंटपासून ह्या सर्कम्फरन्सपर्यंत गेलेली जी लाईन दिसते, लाईन सेगमेंट, इट इज नथिंग बट रेडियस. इट इज डिनोटेड बाय आर. सी हिअर, एल इज दी slant height. L is the slant height. Here H is the height, perpendicular height, and R is nothing but radius. आता बघा मी परत एकदा तोच कोन दाखवते.
हा जो कोण होता तेव्हा ही पिंक कलरची जी शेड दिसते तुम्हाला ती कोणत्या शेपमध्ये दिसते? आता हा एक्झॅक्ट कडक पेपर असल्यामुळं दिसत नाही आहे, पण हे सर्कम्फेरन्स ऑफ सर्कल आहे. पण ते ओपन केल्यामुळं आपल्याला हा आर्क दिसतोय. म्हणजे ह्या आर्कला जर आपण फोल्ड केलं तर तो काय आहे? सर्कम्फेरन्स आहे. म्हणजेच ह्या सर्कम्फेरन्स ह्या एवढ्या अंतरला आपण काय लिहू शकतो? 2πr. कारण की हीच काय सर्कम्फेरन्स आहे ना. सर्कम्फेरन्सचा फॉर्म्युला काय 2πr. म्हणजेच ह्याला आपण काय लिहू शकतो? 2πr. आणि ही जेव्हा फोल्ड केलं आपण तेव्हा ही बाजू आहे ती काय आपली? ही बाजू स्लॅन्ट हाईट जी आपण इथं बघितली स्लॅन्ट हाईट. म्हणजे ही जी बाजू आहे ती ओपन केल्यावर ही काय आहे? स्लॅन्ट हाईट आहे. तेच आपण कशाने डिनोट करतो? स्लॅन्ट हाईट एलनी डिनोट करतो. ओके, हे क्लिअर. सेम तीच ही म्हणजे ही सुद्धा काय आहे? स्लॅन्ट हाईट आहे. आता हा एक सेक्टर आहे. सेक्टर म्हणजेच काय? सर्कलचा एक तुकडा आहे. तर ह्या सेक्टरला मी पूर्ण करून घेतलं सर्कल. तर आता तुमच्या लक्षात येईल बघा काय होतंय. हा आपला सेक्टर आहे. म्हणजे हा सेंटर पॉईंट आहे. म्हणजेच हा डॉटेड जे मी काढते ते काय असणार आहे? त्याचं सर्कल असणार आहे. ओके, तर हा कर्ड सरफेस एरिया आपल्याला काढायचे. कर्ड सरफेस एरिया म्हणजे हा टोटल जो आपल्याला व्हाईट पेपर दिसतोय तो म्हणजेच आपला असं फोल्ड केलं की काय होते? ते कर्वमध्ये होते ना. म्हणजे कर्ड सरफेस एरिया म्हणजे काय? फक्त हा भाग कर्व झालेला म्हणजेच नथिंग बट हा सेक्टर. मग ह्या सेक्टरचा एरिया जर आपण काढला तर तो एरिया म्हणजेच काय होणार आहे? आपला कर्ड सरफेस एरिया होणार आहे. मग आता कर्ड सरफेस एरियामध्ये हा जो भाग आहे आत्ताच आपण इथं बघितला हा जो भाग आहे तो फोल्ड केल्यावर 2πr होतो. म्हणजे ह्या एवढ्या आर्कला आपण काय म्हणू शकतो? 2πr. आणि ही जी रेडियस आहे ती म्हणजेच ह्या सेक्टरची काय आहे? स्लॅन्ट हाईट आहे. म्हणजे आपण एलनी डिनोट केली आहे ती एलनी. मग आता समजून घ्या की हा पूर्ण सर्कलचा विचार केला तर हा पूर्ण सर्कलचा काय झाला? आर्क झाला आहे तो. हा डॉटेड काढलेला हा सगळा ही पूर्ण सर्कल जर धरलं तर हा पूर्ण सर्कलचा आर्क काय आहे आपल्याला? म्हणजेच सर्कम्फेरन्स ऑफ सर्कल आहे. मग सर्कम्फेरन्स काय आपल्याला माहितीच आहे 2πr. पण तोच आर इथं काय आहे? एल आहे. म्हणजे रेडियसच इथं काय डिनोट केली आहे? एल. कारण तो ह्या सेक्टरचा काय? स्लॅन्ट हाईट आहे. पण ह्या पूर्ण सर्कलचा विचार केला तर ती काय? रेडियस आहे. म्हणजेच हा आर आपण रिप्लेस करून एल लिहू शकतो. म्हणजे हा पूर्ण सर्कल घेतला तर त्याचा सर्कम्फरन्स काय होणार आहे? 2πl होणार आहे. ओके, मग पण फक्त हा सेक्टरच घेतला तर हा भाग किती आहे? 2πr. म्हणजे पूर्ण आर्कसाठी एवढा आर्क हा ह्या सेक्टरला मिळालेला आहे. ओके, तर पूर्ण एरियापैकी ह्या सेक्टरला किती एरिया मिळाला असेल? परत एकदा सांगते मी. पूर्ण आर्कपैकी ह्या सेक्टरला एवढा आर्क मिळालेला आहे. तर पूर्ण एरियापैकी ह्या सेक्टरला किती एरिया मिळाला असेल तो आपण. तर मग पूर्ण एरिया आपण काढून घेऊया. पूर्ण एरिया काय असतो सर्कलचा? एरिया मीन्स पूर्ण हा भाग. हां, मग काय असतो? πr². बट इथं आरच काय? एल आहे. म्हणजे हे आपण रिप्लेस करू शकतो πl². मग एरिया काय झाला ह्या सर्कलचा? πl² ला किती हा मिळणार आहे आपल्याला माहीत नाही. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जे आपल्याला माहीत नाही त्याला आपण एक्स कन्सिडर करू. आता एक्स फाइंड आउट केला की तो काय निघणार आहे? ह्या सेक्टरचा एरिया निघणार आहे. बघूया एक्स किती येतोय. तर इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. एक्स इज इक्वल टू आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन याला करतो आपण. मीन्स πl² इंटू हे 2πr. आता आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन एक्स आणि तेच इथं मल्टिप्लायमध्ये इकडं खाली डिवायडेड बायमध्ये येणार 2πl. आता कट आउट करू शकतो आपण. 2πला हे 2π कॅन्सल. हे स्क्वेअर म्हणजेच काय? एल इंटू एल. त्यातला एक एल कॅन्सल ह्या एलची राहिलं काय? एक्स इज इक्वल टू
हा पाय एक राहिला, आर एक राहिला आणि एल एक राहिला. ही काय झाली? एक्स म्हणजेच काय? ह्या सेक्टरचा एरिया काढला आपण. ह्या सेक्टरचा एरिया म्हणजेच काय? नथिंग बट इट इज द कर्ड सरफेस एरिया ऑफ कोन आहे. मग आपण कर्ड सरफेस एरिया ऑफ कोन काय लिहू शकतो? कर्ड सरफेस ऑफ एरिया ऑफ कोन काय लिहू शकतो? पाय आर एल, जो आत्ता आपण काढला. पाय आर एल दॅट इज द कर्ड. मीन्स हा जर कोन असेल तर हा एरिया म्हणजेच हा ओपन केल्यावर दिसणारा हा भाग, ह्याचा एरिया काढला म्हणजेच तो काय निघाला आत्ता? पाय आर एल निघाला. ओके. आता टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया तर आपण काढलेलंच आहे मगाशी. टोटल सरफेस एरियामध्ये काय येणार? हा आत्ता आपण काढला तो काय? पाय आर एल निघाला. त्यात प्लस हे बॉटमचं एक सर्कल ॲड केलं की झाला टोटल सरफेस एरिया. आपण पाय आर एल मीन्स हा कर्ड सरफेस एरिया प्लस बॉटमचा सर्क्युलर मीन्स पाय आर स्क्वेअर. काय होतं आहे बघा, ह्यात पण पाय आर आहे, ह्यात पण पाय आर आहे. कॉमन काढू शकतो आपण. पाय आर कॉमन काढले. राहिलं काय आत ब्रॅकेटमध्ये? एल प्लस आर. तेच आपण लिहून घेतलेले. टोटल सरफेस एरिया काय? पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. आता व्हॉल्यूम ऑफ कोन. तर व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणजेच काय? त्या कोनमध्ये जे काय आपण फील करतोय ते किती बसेल आपण बघितलेलंच आहे. व्हॉल्यूमचं आता कसं, सिलेंडरचं आपल्याला काय माहिती आहे? व्हॉल्यूम माहिती आहे. आपण आत्ताच ह्या लेक्चरमध्ये फाइंड आउट केला पहिल्यांदा सिलेंडरचा व्हॉल्यूम. सिलेंडरचा व्हॉल्यूम म्हणजे काय? सिलेंडरमध्ये एखादी गोष्ट जी आपण ओततोय ती किती बसेल, तर ह्या एरियावर बसणार आहे इंटू ह्या उंचीपर्यंत बसणार आहे. म्हणजे सिलेंडरचा व्हॉल्यूम आपण काय काढला? पाय स्क्वेअर इंटू हाईट. आणि कोनचं आणि सिलेंडरचं काय रिलेशन आहे? तर सेम सर्कम्फेरन्सचा आणि सेम हाईटचा जर आपण कोन घेतला, मी काय म्हटलं? सेम सर्कम्फेरन्स म्हणजे ह्याचा जेवढा सर्कम्फेरन्स आहे तेवढाच कोनचा सर्कम्फेरन्स आणि सिलेंडरची जेवढी उंची आहे तेवढीच या कोनची उंची. असा जर कोन घेतला तर असे हे 3 कोन जर आपण ह्यामध्ये ओतले भरून तर काय भरतो? एक सिलेंडर भरतो. म्हणजेच बघा, हा एक कोन आहे प्लस हा एक कोन आहे प्लस हा एक कोन. हे 3 कोन भरून पाणी जर आपण या सिलेंडरमध्ये ओतलं तर ते सिलेंडर भरतं. म्हणजे एक कोन ओतल्यानंतर पाणी इथपर्यंत भरणार आहे, दुसरा कोन ओतल्यानंतर पाणी इथपर्यंत भरणार आहे आणि तिसरा कोन ओतल्यानंतर इथपर्यंत. म्हणजे सिलेंडरच्या व्हॉल्यूमच्या 1/3 जर आपण घेतला तर तो कोनचा येतो. म्हणजेच 3 कोन ओतल्यानंतर जर सिलेंडर भरत असेल तर एक कोन म्हणजे किती? सिलेंडरचा 1/3 भाग. म्हणजेच सिलेंडरचा एरिया, सिलेंडरचा व्हॉल्यूम काय आहे? पाय आर स्क्वेअर इंटू एच. आणि त्यालाच जर आपण 1/3 मीन्स 3 भागापैकी एक भाग मीन्स 1/3 पाय आर स्क्वेअर एच. इट इज नथिंग बट व्हॉट? इट इज दी व्हॉल्यूम ऑफ कोन. कळलं मित्रांनो तुम्हाला? मीन्स मग आपण इथं लिहून घेतलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 सिलेंडर. सिलेंडरचा व्हॉल्यूम आहे हा. म्हणजे 1/3 ऑफ सिलेंडर जर आपण घेतला तर काय होतो? कोनचा व्हॉल्यूम निघतो. अशा प्रकारे आज आपण सिलेंडरचे तिन्ही फॉर्म्युले बघितलेले आहेत आणि कोनचेही तिन्ही फॉर्म्युले बघितलेले आहेत. वन्स अगेन मी रिपीट करते. सिलेंडरचा सरफेस एरिया. सिलेंडरचा सरफेस एरिया आपण काय बघितला? सरफेस एरिया मीन्स टॉपचा, बॉटमचा आणि कर्वचा. 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. कर्ड सरफेस एरिया म्हणजे फक्त जो आपण रेक्टँग्युलर बघितलेला होता तो मीन्स काय? 2 पाय आर इंटू एच. आणि व्हॉल्यूम मीन्स त्यात किती फील होईल मीन्स सर्क्युलर बेस खालचा इंटू हाईट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आणि सिलेंडरचं आणि कोनचं रिलेशन काय आपलं? सिलेंडर 3 कोन ओतल्यानंतर आपला सिलेंडर भरतो. म्हणजेच सिलेंडरचा जेवढा व्हॉल्यूम आहे त्याचाच जर 1/3 घेतला तर आपला कोनचा व्हॉल्यूम होतो. तेच आपण इथं लिहिलेलं आहे 1/3 ऑफ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन म्हणजेच हा सेक्टरचा एरिया काढला जो ही स्लॅन्ट हाईट होती. हा म्हणजेच पूर्ण कर्व केल्यानंतर 2 पाय आर होता म्हणून म्हणजेच ह्याला आर्कला आपण 2 पाय आर घेतलं आणि कर्व्ड सरफेस एरिया हा झाला सेक्टरचा एरिया. आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे कोन फक्त एवढाच नसतो
तर त्याच्या खाली काय असतो, एक सर्क्युलर बेस असतो. मग हा कर्व्ड सरफेस एरिया प्लस हा सर्क्युलर बेस या दोघांची जर ॲडिशन घेतली तर काय होणार आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. तर आज आपण कोन आणि सिलेंडर याचे फॉर्म्युले बघितले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.